हाय, मध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही बघू शकता, मी उठल्या उठल्या रेडी झालेले आहे. आज मला कुठे जायचंय तुम्हाला कळेल नक्की, पण व्हिडिओ बघत राहा पुढे काय होतंय. मला आज खूपच लवकर उठायचं होतं, कारण मला निघायचं होतं लवकर, पण मला झालेला उशीर. तर मी माझे घरातले काम फटाफट आटपले. माझी फ्रेंड गोरेगाववरून फक्त हायलाइट साठी आली. काम करता करताच मी मध्ये सोडून तिचे हायलाइट्स केले. त्याचाही फोटो तुम्हाला भेटेल उद्याच्या व्लॉग मध्ये. न खाता मी माझं फक्त कामावर फोकस केला, कारण की मला निघायचं होतं आणि इतक्या लांब जायचं होतं. माझी इतकी मिसअंडरस्टँडिंग झाली ना आज, आणि इतका घोळ झालाय ना, तुम्हाला जर सांगेल ना, खरं सांगते, दुसरं कोण असतं ना डायरेक्ट घरी आले असते. असे ट्विस्ट फक्त माझ्यासोबतच होतात का तुमच्यासोबत पण होतात? प्लीज मला सांगा, कारण की मी इतकी कन्फ्यूज होते, इतकी ना की विचारू नका. पुढे कळेल, जरा वेट करा. मी तर चालले 2 दिवसासाठी, पण माझ्या बडीलुसीची मला इतकी आठवण येणार आहे, इतकी आठवण येणार आहे. असं वाटते 2 काय एका दिवसातच मी परत येऊ, पण नाही, जावं तर लागेल. माझ्या स्वतःच्या मनाला मारून मी निघत आहे. ही जी बॅग घेतलेली आहे तुम्ही बघू शकता. कुठे घेतली गेस करा. एक ब्लॉग मध्ये मी दाखवलेलं आहे. ओनली 200 रुपीज. माझी छोटीशी बॅग घेऊन मी निघत आहे. असं समजू नका खूप सारा बोजा विस्तार आहे. दाखवते तुम्हाला. मला तर माहिती मी काही खाल्लं नाही, तर मी माझ्यासोबत काकडी मँगो घेतला. त्याच्या व्यतिरिक्त काय नव्हतं घरात. ते माझं सॅलेड म्हणून एक थोडंसं तरी मी कॅरी केलेलं आहे. विचार केला काय नाही घेतलंय तर भूक लागलं हे तरी खाऊ शकतो. बघा शॉकिंग न्यूज, माझी लुसीने सावलेली माझी न्यू चप्पल. काही पण मी नेऊ नाही घेऊ शकत. मग ऑटोमध्ये बसले, दोन्ही बोजा विस्तारा घेऊन आणि निघाले माझ्या स्टेशनकडे. स्टेशन तर खाली होतं, ट्रेन पण खाली भेटायला पाहिजे असा विचार करत ट्रेनची वाट बघत आहे मी. ट्रेन तर खाली नाही भेटली. मी पोचले मुंबई सेंट्रलला. काय झालं, मुंबई सेंट्रलला 2 ट्रेन चेंज करून मुंबई सेंट्रलला पोचल्यानंतर कळतंय आमची बस निघालेली आहे. लगेच तिथून माझ्या फ्रेंडचा फोन आला, तुम्ही सायन्स स्टेशनला आहे. ठीक आहे बाई, घेतली टॅक्सी. भैया लावले, लवकर चालव, जेवढ्या लवकर मी कधीच नाही पोहोचन तेवढ्या लवकर चालव. माझ्या स्वप्नात हरवलेली मला बस नाही भेटलं, मी काय करू, मला घरी जावं लागेल एवढ्या बोजा विस्तारा घेऊन. हा विचार करत करत मी पोहोचते. माझं टेन्शन दूर तर नाही करू शकत, पण मेट्रोच्या बॉटलमध्ये पाणी पिणं तरी करू शकतो. मग तिकडे पोहोचल्यानंतर कळतं की बस तिकडे थांबणारच नाही. मग ते विचार करत आम्ही चेंजेस करणार होतो. समोरून आमची बस आलेली. बसमध्ये बसला, कंडक्टर बोलला तिकीट दाखवा. आम्ही दाखवलं. आम्हाला माहिती पण नाही हीच कन्फर्म बस एक आमची, पण ते बोलले हो. आम्ही इतके खुश झालो. जस्ट मी पोचल्या नाही 1 मिनिटानंतर. आम्ही स्वेअर सांगतोय, देव असतो, एवढी हेल्प केलेली आज मी कधीच नाही विसरू शकत. तर आमचा प्रवास स्टार्ट झालेला आहे सायनवरून. आमची तर तिकीट होती मुंबई सेंट्रलवरून, पण सायनवरून आमचा प्रवास स्टार्ट होऊन नाईट पण त्यातच गेली. ट्रॅव्हलिंग मध्ये कुठे जाते तुम्हाला तर प्रश्न, तुम्ही बरोबर गेस कराल तर उद्याच्या व्लॉग मध्ये तुमचं नाव